पावसानं सातारा जिल्ह्यात उसंत दिल्यानंतर सातारा जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे, या पश्चिम भागात असलेलं कास पठार आता हिरवाईनं नटल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. मी आता कास पठारावर उभा आहे आणि तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय. कास पठार कशा पद्धतीनं मनमोहक दिसतंय हे तुम्हाला सगळं मी दाखवतोय. आपण पाहू शकता या ठिकाणी हे कास पठार आहे आणि अक्षरशः स्वित्झर्लंडचा फील येईल या पद्धतीचं वातावरण सध्या कास पठारावर असल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय. कास पठारावर ढग अक्षरशः जमिनीवर आलेले आहेत आणि हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक कास पठारावर सध्या दाखल होऊ लागल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय. या ठिकाणी अनेक रानफुलं फुलतात, वेली आहेत, त्या फुलल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतंय. 10 ते 12 दिवस सलग पाऊस बरसल्यानंतर या ठिकाणी हे सगळं मनमोहक दृश्य आपल्याला एकूणच कास पठारचं पाहायला मिळते. कास पठार जे फुलांनी फुलतं ते सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये फुलतं. यामुळं ती फुलं फुलायला अजून काही वेळ असला तरी सुद्धा कास पठारावर इतर जी दुर्मिळ फुलं फुलतात, जी थोड्याफार प्रमाणात आहेत, ती मात्र फुलल्याचं चित्र इथं एकूणच आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय सगळं हे कास पठार कशा पद्धतीनं दिसतंय आणि याचाच अनुभूती घेण्यासाठी पर्यटक सध्या कास पठारावर पोहोचल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय. कॅमेरामन तुषार जाधव समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, कास पठार, सातारा.